नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत बालमित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप मध्ये पेपर 1 मधील गणित या विषयाचा काही भाग अभ्यासणार आहोत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी यामध्ये पहिला जो पेपर आहे यामध्ये प्रथम भाषा आणि गणित हे 2 पेपर असतात. एकूण 75 प्रश्न यामध्ये असतात या पेपरमध्ये आणि तुम्हाला वेळ असतो, तुम्हाला माहितीच आहे, 1 तास 30 मिनिटे. त्यापैकी गणित या विषयासाठी 50 प्रश्न संख्या असते आणि प्रत्येकी 2 गुणांचे हे प्रश्न असतात. आज आपण यामध्ये प्रकरण पहिले संख्या ज्ञान यातील समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी, चौरस संख्या यावर आधारित काही उदाहरणे आणि त्या संबंधीची माहिती आज घेणार आहोत. बालमित्रांनो, संख्या ज्ञान या भागासाठी टोटल वेटेज 12% एवढं आहे. 12% म्हणजे एकूण प्रश्नपत्रिकेच्या 12% एवढा भाग हा संख्या ज्ञानासाठी आहे. आपण समसंख्या, इवन नंबर्स, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. The numbers having 0, 2, 4, 6, 8 at its units place, those numbers are called as even numbers. And odd numbers, विषम संख्या, the numbers having 1, 3, 5, 7, 9 at their units place. तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. आता समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आहेत. विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आहेत. आता 1 ते 10 या संख्यांची बेरीज आपल्याला जर करायला सांगितली तर ती कशी करायची? 1 ते 10, 11 ते 20 यासाठी बघा, बेरीज करण्यासाठी आपल्याला काय सूत्र वापरायचं आहे? n × n+1 upon 2. उदाहरणार्थ बघा, 1 ते 10 संख्यांची बेरीज आपण जर बेरीज करायला गेलो तर आपल्याला वेळ लागणार आहे. आता या संख्या किती आहेत? 10. म्हणजेच आपण काय करणार आहोत? बघा, सूत्राच्या सहाय्याने आपण जर केलं तर 10 गुणिले n+1 म्हणजे 10 + 1 11 भागिले 2. बरोबर? बे एके बे, बे पंचे 10 म्हणजे किती आलं? 11 पाची 55 आलं आपलं उत्तर. म्हणजेच आपल्याला जर संख्यांची क्रमागत संख्यांची बेरीज करायला सांगितली तर आपण या सूत्राचा वापर करू शकतो. n × n+1 upon 2. बघा, आता लक्षात ठेवा, 1 ते 10 संख्यांची बेरीज किती आली? 55. 1 ते 20 संख्यांची बेरीज किती येईल? बघा, या ठिकाणी 1 ते 10 संख्यांची बेरीज आपण काय केलं? लक्षात घ्या, 1 + 10 11, 2 + 9 11, 3 + 8 11. म्हणजेच या ज्या संख्या आहेत त्या एकूण 10 संख्या आहेत आणि आपण त्यांचे गट तर तयार केले. इफ वी
make them in a group, that is 1 plus 10 11, 2 plus 9 11, 3 plus 8 11, 4 plus 7 11, and 5 plus 6 11. So 11 11 11 means we will get 5 groups, that is 5 into 11 is 55. Now 1 to 20, similarly 1 to 20, 20 plus 1 21, 19 plus 2 21, 18 plus 3 21. Likewise we will get sum as 21, and likewise we will get 10 groups. Therefore sum of 1 to 20 numbers will be equal to 10 into 21, that is equal to 210. आपल्याला किती गट मिळणार आहेत? 10 गट मिळणार आहे 1 ते 20 मध्ये, आणि त्यांची बेरीज किती येणार आहे? 21. असे 21 अशी बेरीज येणारे 10 गट मिळतील. त्याचप्रमाणे अशा प्रकारे जर आपण केलं 1 ते 100 संख्यांची बेरीज जर केली तर विचार करा तुम्ही आपल्याला किती गट मिळतील आणि त्यांची बेरीज काय असेल. थोडासा विचार करा आणि काढा तुम्ही बघा. बरोबर, आपल्याला किती मिळणार आहेत अशा संख्या? 50 संख्या मिळणार आहेत आणि बेरीज असणार आहे 101, आणि म्हणूनच आपलं उत्तर येईल 5050. 5050. We will get such 50 groups and their sum will be 101. 100 plus 1, 99 plus 2, 98 plus 3. Likewise, we will get 50 such groups. So 50 into 101, that is equal to 5050. आता आपण पुढे येणार आहोत मूळ संख्या, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कंपोजिट नंबर्स. 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. The numbers having more than 2 factors are known as composite numbers. For example, बघा 4, 6, 8, 9, 10, 12, 14. Likewise, all these numbers are composite numbers because factors of 2, 2 2s are 4, 4 1s are 4. So 1, 2, 4. These are the factors of 4. Factors of, for example, factors of 70. 1, 2, 5, 7. So more than 2. More than 2 factors, those are called as composite numbers. Dear students, remember 1 is not a composite number. So total from 1 to 100 there are 74 composite numbers. 1 ते 100 मध्ये एकूण 74 संख्या या संयुक्त संख्या आहेत. Remember how many numbers are composite numbers? In 1 to 100, between 1 to 100, there are 74 composite numbers between 1 to 100. Next, prime numbers, मूळ संख्या. Now, prime हा शब्द बघा. Prime. Now, if you look at this word, the word I is look like 1, right? I is look like the number 1, and the word me is at the end. So the numbers having factors 1 and itself are known as prime numbers. So a prime number is a whole number that is divisible only by itself and 1. ज्या संख्येचे 1 व ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. For example, 2, 7, 3, 5, 23, 97. These are all prime numbers. Again, 1 is neither a prime number nor composite. Remember, 1 is not a prime number nor a composite number. एक ही संयुक्त संख्या ही नाही
आणि मूळ संख्याही नाही. आता prime numbers from 1 to 100. Now there are 74 composite numbers between 1 to 100. Let's find out how many prime numbers are there between 1 to 100. Now prime numbers means what? Having only two factors, that is the 1 and the number itself. So in 1 to 10 there are how many prime numbers are there? 2, 3, 5, 7. From 11 to 20, 11, 13, 17, 19. 21 to 30, 23 and 29. Only two are there. 31 to 40, 31 and 37. 41 to 50, 41, 43, 47. Next, 51 to 60, 53 and 59. 61 to 70, 61 and 67. 71 to 80, 71, 73, 79. 81 to 90, 83 and 89, and 91 to 100. Only one, that is 97. So between 1 to 100 there are 25 prime numbers. How many prime numbers between 1 to 100? Total prime numbers between 1 to 100 are 25 and composite numbers 74. Okay, and 1 is not a prime number nor a composite number. Now one more thing, the smallest, all these prime numbers, you have noticed this, all these prime numbers are odd numbers, but only even prime number is the number 2. So the smallest even prime number is 2. तर 2 ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे आणि बाकी सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. Now twin prime numbers. Now 3, 5. What is the difference between these two? 2. 41, 43, these are prime numbers. Their difference is 2. One more example we will take, 71 and 73. These are the prime numbers and their difference is 2. Means the prime numbers having difference of 2 are known as twin prime numbers. Difference between the two prime numbers is 2. Then these prime numbers are said to be twin prime numbers. 2 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या आणि त्याला म्हणतात जोडमूळ संख्या. For example, 3, 5. What is the difference? 2, 11 and 13, 29 and 31. Okay? See here, 3, 5, 5, 7, 11, 13. So in all, between 1 to 100, there are 8 pairs of twin prime numbers. How many? 8 pairs of twin prime numbers between 1 to 100. Now co-prime numbers, सहमूळ संख्या. Now two numbers which have only 1 as a common factor. See here, 3 and 8. 3 is a prime number and 8 is a composite number. But they have common factor is only 1. 21 and 22. Common factor is only 1. So two numbers which have only 1 as a common factor are said to be co-prime numbers. एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांच्या जोड्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. Now triangular numbers, त्रिकोणी संख्या. Now see here, number 1. How we will get this number 1? So 2 ones are 2, 2 ones are 2. So we will get number 1. Now next 3. 2 into 3 upon 2. 2 ones are 2, 2 twos are 2, 2 ones are 2, 2
So 3 ones are 3. Next 3 into 4 upon 2. 2 twos are 4. 3 twos are 6. 4 into 5. 2 twos are 4. And 5 twos are 10. Now 1, 2, 3, 4, 5. These are all consecutive number we have taken. आता ह्या आपण क्रमागत संख्या घेतलेल्या आहेत आणि जर या क्रमागत संख्यांच्या गुणाकाराची आपण निमपट केली 1, 2, 2, 3, 3, 4 दोन consecutive numbers आपण घेतले आणि त्यांचा गुणाकार करून we have taken half of them निमपट केली म्हणजे गुणाकार करून त्याचे आपण हाफ केले तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. So for example 7 consecutive number will be 8. So their multiplication and half of that multiplication we will get 28. So what is the formula of triangular getting triangular number? n into n plus 1 upon 2. या सूत्राने आपण त्रिकोणी संख्या मिळवू शकतो. चौरस संख्या square numbers. Now see here 1, 4, 9 these are all square numbers. तर दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळणारी वर्ग संख्या ही चौरस संख्या असते. आता आपण काही प्रश्न बघणार आहोत. 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? How many prime numbers are there between 1 to 50? 1 to 50. Options are given and we have to mark the correct option. Now let's do it. 1 to 10, 2, 3, 5, 7, 11 to 20, 11, 13, 17, 19, 21 to 30, 23 and 29, 31 to 40, 31 and 37, and 41 to 50. So count all these. How many are they? 15. So the answer will be 2. दोन अंकी मूळ संख्या किती? How many two-digit prime numbers are there? Two-digit prime numbers. How many are they? Yes. Two-digit only, no? So see here. 4, 11 to 100 we have to find out. So 11 to 100 means 2, 3, 5 and 7. 4 will be gone from 25. We know that there are total 25 prime numbers are there. Out of these 2, 3, 5, 7, these are one digit. So 25 minus 4, the answer will be 21. That is 3. Next, what is the difference in the largest composite number and the smallest composite number between 1 to 100? Now, largest composite number. What is 100 and the smallest composite number is 4 because 2 is a prime number. So smallest composite number is 4. So 100 minus 4 is equal to 96. Answer will be 3. So how many numbers do not have digits 2 to 9 between 1 to 100? Read the question once again. How many numbers do not have digits 2 to 9 between 1 to 100? 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 ते 9 हे सर्व अंक समाविष्ट नाहीत अशा संख्या किती? बघा 2 ते 9 हे अंक नको आहेत आपल्याला. म्हणजे कुठल्या येणार संख्या? Write down those numbers, that is 1, 10, 11 and 100. Only 4 numbers are there. All other numbers, that is 2 to 9 and 12 to 99. All these numbers have digits 2 to 9. That is 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Therefore, the answer will be 2. Now, the seventh even number after 27. 27 नंतर येणारी 7वी समसंख्या. आता 27 नंतर या ठिकाणी 7वी मिळाली आहे म्हणून आपण पटकन मोजून काढू शकतो. परंतु 27 नंतर जर
28वी विचारली तर आपल्याला एवढ्या 28 आपण मोजत बसणार नाही, तर त्यासाठी we will use the formula. What is the formula? Let's see here. 7वी विचारली आहे, 7th one. So प्रत्येक संख्या जर आपण बघितली तर त्यामध्ये काय आहे, 2 चा फरक असतो बघा. 2 नंतर येणारी समसंख्या 4, कितीचा फरक आहे, 2. Similarly, odd numbers also, after 27 we will get 29, difference will be 2. मग 7th विचारली आहे, therefore 2 into 7 आणि -1, कारण काय करणार आहोत, 2 चा फरक आणि 27 नंतर लगेच एक आहे आपल्याला 28, आणि therefore we will subtract 1 from that number. So 2 into 7, that is 14 minus 1, 13. So we have to add 7th even number after 27 will be 27 plus 13, that is equal to 40. So the answer will be 2. जर पहिली चौरस संख्या 4 मानली तर क्रमाने येणारी 5वी चौरस संख्या कोणती? पहिली 4 आणि मग 5वी कोणती येईल बघा, 4, 9, 16, 25 आणि 36. पहिली 4 मानली तर क्रमाने येणारी 5वी कोणती आहे, 36. Now what is the difference between the smallest 6-digit even number and the largest 5-digit number? Now the smallest 6-digit even number will be 1 lakh and the largest 5-digit number will be 9,999. We want difference, so we will subtract 1 lakh minus 99,999, that is equal to 1. So answer will be 2. Second one. The fourth odd number after 46. Same way, fourth. Therefore, we have to do 4 into 2 minus 1. That is, we will get 7. Therefore, the fourth odd number will be 46 plus 7, that is equal to 53. So the answer will be 3. Now, a number which is a factor of every number is. See, a number which is a factor of every number. What is it? Yes, you are right. It is 1 only. So the answer will be second one. An example of twin prime is. Now twin prime means having the difference of 2. So what is the answer? Only the second, that is 3 and 5, we will get difference of 2. Therefore the answer will be 2. Now 34,07,832. This is the number given. And what is the difference between the place value and the face value of the underlying digit? Underlying digit is 2. Okay. 34,07,832 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती? Now what place value and face value? Now 2 is at units place, so its place value will be 2. Similarly, its face value will be 2 only. So place value is 2 and face value is also 2, and difference means minus. So 2 minus 2, we will get answer as 0. That is, the answer will be 1. Now, how will you write 75,003 in international numbers? 75,003. Which is the answer? See here, 75,030. And we want international number. This is Devanagari. This is also Devanagari. Only 2 options are there left, 1 and 3. So,
75,003 units, tens, hundreds, thousand, 10,000. So the answer will be 3. Third one. Next, 8 कोटी बरोबर किती? 8 crore is equal to how much? Okay. Now for this, see, write down up to crore. Okay. Ones, tens, 100,000, 10,000, lakhs, 10 lakhs and crore. Now what is 8 crore? 8 crore, first one 80 tens lakh. 8 0. So this will read as it 80 10 lakhs, right? 800,000. Now 800 lakhs we are getting, and 1,000, therefore this is not the answer. 800 tens lakh, no, it is 80. 8,000. Now 1,000 means here, so it is 80,000. So the correct answer will be 80 tens lakh. 80 दशलक्ष हे उत्तर येणार आहे. Now what is the sum of all divisors of 24? 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज. Now factors of divisors of 24 or factors of 24: 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24. Their sum, therefore the sum will be 6060. Therefore the answer will be 3. Third one. Now, by which of the following digits should be replace star in the number 7 star 589 so that the number is divisible by 9? Now the divisibility test of 9 means their sum should be divisible by 9. Therefore 7 plus 5 plus 8 plus 9, that is equal to 29. आता 29 मध्ये आपण किती मिळवले असता ती येणारी संख्या ही 9 ने काय असेल? डिव्हिजिबल असेल. The number will be divisible by 9. So how many numbers we have to add in 29? So 29 plus 7, that is 36, and 36 is divisible by 9. Therefore star should be replaced by 7. Okay, so the answer will be 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.